हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. वी होप यू ऑल आर डुईंग रिअली वेल. तर आज आहे दीप अमावस्या आणि तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर काल रात्री झोपताना प्लॅन तर असं केला होता की स्कायलरच्या उठायच्या अगोदर सगळे काम निपटवायचे, पण झोपलीच राहून गेली. ॲटलिस्ट आंघोळ तर करून घेतलं हिच्या उठायच्या आधी. आता हिला देते मी फ्रूट प्लेट आणि मी करते किचनचे पटापट काम. मला पूजेची तयारी पण करायची आहे आणि मग स्कायलरला आंघोळ घालून सारंग गेलेले आहे ऑफिसला आणि त्यांच्या यायच्या अगोदर मी पूजेची पूर्ण तयारी करून ठेवून देईल आणि ते आले की मग दीपपूजन करू. चला सुरू होऊ आता. स्कायलरला दिली आहे फ्रूट प्लेट आणि मी इथे करते आहे तिच्या ब्रेकफास्टची तयारी. मी तिच्यासाठी करते आहे लौकीचा थालीपीठ. त्याच्यामध्ये थोडं गाजर ॲड केलेलं आहे मी. सोबतच भाजते आहे शेंगदाणे. माझा उपवास आहे, मी उसळ करेल. आणि स्कायलरच्या थालीपीठसाठी मी यूज करते आहे ऑलिव्ह ऑइल हलकंसं. स्काय यू डोंट टच इट. छोटे छोटे तुकडे करून दिले आहे. आता ही स्वतः खाते आहे. हे सिपर आणलं होतं हिच्यासाठी. शिकली ही, छान पाणी पिते याच्याने. आधी फुकते याच्यात, मग ओढते आणि पाणी. ही खात आहे आपला छान. तिथपर्यंत मी आपले थोडे कामं करून घेते. इथे माझी चॉपिंग झालेली आहे. हे केलेली आहे मी भाजीसाठी. हे केलेलं आहे मी साबुदाण्याच्या उसळ करिता आणि हे केलेलं आहे मी स्कायलरच्या खिचडी करिता. इथे होत आहे उसळ रेडी. आता करते आहे मी इथे स्कायलरची खिचडी. स्कायलरला मी आज देते आहे मूग, मसूर आणि तांदळाची खिचडी लंचमध्ये. ऑलमोस्ट अर्धा स्वयंपाक झालेला आहे. उसळ केलेली आहे, स्कायलरचा लंच रेडी केलेला आहे. आता उरलेली आहे भाजी, पुरी आणि खीर. आता मजेदार गोष्ट ही झाली आहे की मला करायची आहे कोबीची भाजी. माझा मन करत होता की कोबीची भाजी, पुरी आणि खीर, वरण भात मस्तपैकी संध्याकाळी नैवेद्य लावायचा आणि जेवण करायचं. मला असं वाटलं फ्रीजमध्ये असेल, पण नाही आहे. तर आता चला आता फुलगोबी घेऊन येऊया. आणि मला ॲमेझॉन लॉकरमधनं पार्सल पण पिकअप करायला मला 2 वेळेस ईमेल आलेला आहे की आपला पार्सल पिकअप करा. तर तेही करून घेऊ. तर चला चलूया. Ready, Skylar? Okay. Skylar and I are going to the Albertsons. फुलगोबी लेने के लिए. इथून पाहू शकते मी स्कायलरला. And I think Skylar really likes it when I take her out. पोहोचलो आहे अल्बर्ट्सनमध्ये आणि इकडे तिकडे न बघता सरळ चालली आहे मी व्हेजिटेबल सेक्शनमध्ये. पटकन गोबी उचलून चटकन घरी जायचं आहे. घरी जाऊन अजून भाजी करायची आहे, खीर उरली आहे, पुरी उरली आहे, पुष्कळ काम उरलं आहे आणि पूजेची तयारी पण उरलेली आहे. Here it is. Hi baby, how are you doing? घेतली आहे गोबी. उशीर न करता डिरेक्टली चलूया सेल्फ चेकआउटमध्ये. Please touch accept waste. Move your cauliflower to the bowl. 549. Scan items one at a time, placing them in the bagging area after each scan. For items without barcodes, Let's go. There you go. Back home.
with full gobi. Now let's make it. इथे गोबीची भाजी होते रेडी. इथे भात झालाच आहे ऑलमोस्ट आणि माझी तांदळाची खीर पण रेडी आहे. तर मी याच्यात घालून देते ड्रायफ्रूट्स. तर चला आता स्वयंपाक तर ऑलमोस्ट झालेलाच आहे माझा. आता मला करायची आहे दिवे स्वच्छ. त्याच्या अगोदर मी करते आहे सिंक स्वच्छ. मस्तपैकी चमकवला याला. आता दिव्यांची टर्न आहे. छानपैकी दिवे चमकवलेले आहे आपण. आता मी करते आहे पूजाची तयारी सुरू. इथे मी लावलं आहे टेबल. त्याच्यावर मी करणार दीपपूजन. इथे करते आहे सगळे दिवे रेडी. हे दिवे तर झालेत रेडी. आता मला करायचे कणकीचे दिवे रेडी. तर मी 5 कणकीचे दिवे करणार आहे. आधी इथे दिवे मांडून घेते. लहानपणापासून आईला सगळे सण पूजापाठ करताना पाहिलं आहे, पण कधीच ते तितकं शिकून नाही घेतलं. म्हणजे कधी थोडं लक्ष नाही दिलं. पण आता मी स्वतः एक आई आहे आणि मला असं वाटतं की माझ्या स्कायलरनी हे सगळं आपली संस्कृती आपली परंपरा हे सगळं माझ्याकडून शिकावं. जरी ती परदेशात जन्मली आहे, पण मला असं वाटतं की आपण जिथेही असो आपल्या मुळाशी जोडलेलं राहणं फारच महत्त्वाचं आहे. म्हणून आता मी या सगळ्यात जबाबदारीने भाग घेत आहे. पूजापाठ मी करायची नेहमी. लग्नानंतर हे सगळे सण त्योहार केले, पूजापाठ केली, सगळे सण त्योहार सेलिब्रेट केले. पण यावर्षी उत्साह जरा वेगळाच आहे आणि हे करताना असा अतिशय आनंद मला फील होतो आहे. हा एक दिवा तुळशीसाठी. कणिक भिजवून घेते. याची आता मला 5 दिवे करायचे आहे आणि सोबतच मग नंतर मी पुरी पण करेल. नॉट बॅड. डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम. 5 दिवे माझे झाले आहे रेडी. चला आता हे तर झाले. आता बस एक लास्ट थिंग, पुरी. अरे वा, एकदम कमी तेलात तळते आहे मी पुरी आणि ही तर छान फुगत आहे. कोणाला ट्रेनिंग पाहिजे का? जस्ट जोकिंग, जस्ट किडिंग. मला वाटतं मी दिवसेंदिवस कुकिंगमध्ये बेटर होत चालली आहे, विच इज रिअली रिअली गुड. चला आता हे निपटलं की मी जाते रेडी व्हायला. तर आम्ही झालो आहे तयार, मम्मा आणि स्कायलर. आता करूया पूजा. लुकिंग सो प्रिटी. ये ड्रेस दादा दादी ने जयपुर से लाया था ना स्काइलर के लिए. स्टैंड अप स्काइलर, शो योर आउटफिट टू एवरीबॉडी. शो योर आउटफिट टू एवरीबॉडी. स्टैंड अप. यू लुकिंग सो क्यूटी क्यूटी इन दिस. ओम श्री गणेशाय नमो नमः. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय. दीपक ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपक कारकाणी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळो देवांपाशी, तुझे पळो तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. औक्षवण करायचं आता. मेरी प्यारी सी गुड़िया.
तर पूजा झालेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे देवाला. आता करतो आम्ही डिनर. मी आता फास्ट सोडेल आपला आणि ह्या व्लॉगला आम्ही करतो एंड. आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि टेक केअर. हॅव अ गुड डे. ओके बाय.